MIDCला ₹1 भरण्यासाठी 20 किमी प्रवास. डोंबिवली MIDC क्षेत्रातील लीजवर राहणाऱ्या शेकडो कुटुंबांना ठाण्यातील कार्यालयात ₹1 वार्षिक भाडे भरण्यासाठी 20 किमीचा नाहक प्रवास करावा लागत असल्याची बाब जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात उघडकीस आली आहे. जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना MIDC मात्र ऑनलाईन पेमेंट सुविधा राबवण्यास असमर्थ ठरल्याने संताप व्यक्त होत आहे. आमदार संजय केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर आठवड्याभरात या सुविधेबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. डोंबिवली MIDC क्षेत्रात मिलापनगर निवासी भागात सुमारे 600 भूखंड असून यात कारखाने, व्यापारी संकुले, निवासी घरे, शाळा, कॉलेज आहेत. या भूखंडधारकांना 99 वर्षाच्या लीजने भूखंड देण्यात आले असून वार्षिक ₹1 ते ठाण्यातील वागळे इस्टेट येथील MIDC कार्यालयात भरण्यास येत असतात. केवळ ₹1 भरण्यासाठी तब्बल 20 किमी प्रवास करावा लागत असल्याने या रहिवाशांनी ठाण्यात आमदार संजय केळकर यांना भेट देऊन ही व्यथा मांडली. श्री केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून रहिवाशांना ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्याचे निर्देश दिले. एकीकडे जग 21व्या शतकाकडे वाटचाल करत असताना MIDC मात्र 20व्या शतकात चाचपडत आहे. याबाबत आठवड्याभरात कार्यवाही करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी मान्य केल्याचे श्री केळकर यांनी सांगितले. आजच्या शुक्रवारच्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये निरनिराळ्या भागातून विविध असे प्रतिनिधी नागरिक या ठिकाणी आले होते. यावेळेला डोंबिवलीहून देखील जे MIDC भागामध्ये राहणारे नागरिक आहेत ते देखील या ठिकाणी आले होते आणि अजब कारभार कसा असतो MIDCचा याचं हे एक उत्तम उदाहरण. ही मंडळी जी आहे ती 99 वर्षाच्या लीजवर त्याला प्लॉट देण्यात आले. तिथे ती घरं आहेत, हजारो लोक त्या ठिकाणी राहतात आणि ते जे लीज रेंट आहे वार्षिक ते केवळ ₹1 मूल्य आहे त्याचं. त्यांची एवढीच किमान मागणी आहे की आम्हाला डोंबिवलीहून ठाण्यापर्यंत ₹1 भरायला कशाला यायला लागतं. आदरणीय मोदीजींनी एवढी मोठी टेक्नॉलॉजीचा उपयोग जागोजागी निरनिराळ्या ऑफिसमध्ये केलेला आहे आणि या ठिकाणी MIDCने अजून काहीच त्याच्यामध्ये काही प्रगती केलेली नाही आणि त्याच्यामुळे ऑनलाईन देखील त्यांना ते पैसे भरता आले पाहिजे आणि पुढची 10 वर्षाचे 20 वर्षाची देखील ते भरू शकतात ते भरता आले पाहिजे. कारण की हे जे त्या ठिकाणचे रहिवासी आहेत त्यांना तिकडून या ठिकाणी यायला फार मोठा म्हणजे ट्रेनने किंवा बाय रोड यायला दोन्ही बाजूंनी त्यांना हे वेळखाऊ आहे आणि त्याच्यामुळे ते झालं पाहिजे. आणि ते मी ताबडतोब संपर्क करून त्यांनी सांगितलं की 1 आठवड्यामध्ये आपण हे मार्गी लावू. की एवढी वर्ष हे लोकांना हा प्रॉब्लेम होता. म्हणजे हा कारभारच अजब आहे. महापालिकेमध्ये देखील आता परवा आम्ही मिटिंग घेतली. हे जे कॉन्ट्रॅक्ट लेबर आहेत, कंत्राटी कामगार ज्याला म्हणतात, हजारोने आहेत आणि यांना वेट बिगारासारखे तुम्ही राबवता. पाणी खातं असेल, आरोग्य खातं असेल, त्याच्यानंतर निरनिराळी जी खातीमध्ये कंत्राटी कामगार आहेत हे ठेकेदार काय महापालिकेचे जावई आहेत का? 4-4 महिने या कंत्राटी कामगारांना पगार नाही, ज्यांना एकही दिवस सुटी नाही. म्हणजे हे गुलामाच्या वर्तन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सख्तपणे त्यांना ताकीद दिलेली आहे की याच्यामध्ये तुम्ही 1 आठवड्याच्या आत म्हणजे त्याचे पगार तर झाले पाहिजेत आणि 1 आठवड्याच्या आत जर याच्यामध्ये तुम्ही सुधारणा नाही केली तर महापालिकेच्या समोर त्या ठिकाणी ते धरलं धरून बसते. हे कॉन्ट्रॅक्टरची कशाकरता हे लाड पुरवले जातात. 4-4 महिने हे पगार देत नाही आणि यांच्याकडनं यांना राबवून घेतात आणि 1-2 नाही शेकडोने कंत्राटी कामगार निरनिराळ्या खात्यातले आहेत आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं जाणार नाही. अनेक भागामध्ये महापालिकेच्याच सारखे काही जे विषय आहेत त्या विषयांच्यासाठी देखील लोक आलेले. आता जे जुने रहिवासी आहेत त्यांचा हक्क अबाधित असला पाहिजे. काही जे विकासक आहेत हे काय करायला लागलेले आहेत की त्यांना बाहेर काढून टाकायचं, त्यांच्याबरोबर कुठलंही ॲग्रीमेंट करायचं नाही, त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची चर्चा करायची नाही आणि त्यांना वाऱ्यावर सोडून द्यायचं आणि ती बिल्डिंगची विकास करायचा.
मी शहर विकास खात्याला सक्तपणे सांगितलेलं आहे की यांचा हक्क जो आहे तो अबाधित आहे आणि त्या अबाधित राहण्याकरता तुम्ही वेळ पडली तर यांना कुठल्याही प्रकारचे परवानगी देता कामा नये. परंतु हे लोक 40-40 वर्ष राहणाऱ्यांना तुम्ही जर त्यांचा हक्क देखील देत नसाल तर हे कदापि सहन होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी देखील त्याप्रमाणे कार्यवाही करण्याचं ठरवलेलं आहे. या काळामध्ये आणखीन एक ज्याला म्हणता येईल की धक्कादायकही म्हणता येईल आणि गमतीदारही म्हणता येईल की आता SIRचं चालू आहे. म्हणजे मतदार पुनर्नोंदणी, पुनर्रचना आणि तपासणी याचा फार मोठा देशभर कार्यक्रम चालू आहे आणि याच्यामध्ये सगळेच प्रतिनिधी जे आहेत, जे सामाजिक संघटनांचे आहेत, ते देखील याच्यामध्ये सहकार्य करायला पुढे आलेले आहे. पण निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जे BLO नेमले जातात तर म्हणजे ही एक प्रकारे संतापजनक देखील गोष्ट आहे की ठाणे महापालिकेमध्ये चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांना त्यांनी BLO म्हणून नेमले की जणू काही हे क्लार्क आहेत असं दाखवून. आता चतुर्थ श्रेणीतल्या कामगारांना BLO नेमताच येत नाही. तर हे सगळे लोक माझ्याकडे आले आज या जनसंवाद दरबारामध्ये. त्यांनी सांगितलं साहेब आम्हाला प्रशिक्षण देताना काय सांगतायत तेच कळत नाही आहे. हे चतुर्थ श्रेणी कामगार आहेत आणि यांना अशा प्रकारे तुम्हाला नेमता येत नाही तर तुम्ही खातेभरणी करण्याकरता अशा पद्धतीने जर महापालिकेचे कनिष्ठ अधिकारी अशा प्रकारच्या याद्या बनवून जर यांना कामाला लावत असेल ते बरोबर नाही. मी ताबडतोब माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय आयुक्तांशी चर्चा केली आणि त्यांनी ताबडतोब ते विड्रॉ करण्याचं ठरवलं आहे की अशा पद्धतीने म्हणजे ज्याला म्हणता येईल की दुर्लक्षच करायचं आणि काहीतरी आपलं यादीला यादी द्यायची म्हणून नावं द्यायची हे त्या अधिकाऱ्यावर खरं तर कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीने एवढं महत्त्वाचं लोकशाहीच्या काम सुरू होत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने नावं देत असाल आणि ज्यांची नावं दिली चतुर्थ श्रेणीतली त्यांना देखील जर जबरदस्ती करत असाल, त्यांच्यावर कारवाई करण्याची पण भीती दाखवत असाल तर हे बरोबर नाही. आता तर समजा हे शेकड्याने जे त्यांनी दिलेले चतुर्थ श्रेणीतले की ज्याच्यामध्ये सफाई कामगार आहेत, शिपाई आहेत, निरनिराळ्या ठिकाणी की जे ग्रॅज्युएट पण नाही आहेत, SSC पण नाही आहेत, तर त्यांना देण्याचं त्यांनी आता विड्रॉ केलेलं आहे. असे निरनिराळे विषय घेऊन काही व्यक्तिगत विषय घेऊन देखील या आपल्या जनसंवाद कार्यक्रमामध्ये लोक आले होते. ॲडमिशनच्या संबंधामधले देखील विषय चालू आहेत. फी वाढीच्या संबंधामध्ये ज्या प्रकारे CBSE शाळांनी पालकांना वेठीस धरण्याचं ठरवून फी वाढ केली आहे त्याच्यासंबंधी विषय चालू आहेत आणि त्यामुळे अनेक समस्या लोकांच्या आहेत आणि त्या सोडवण्याकरता जे म्हणून करता येईल ते लोकसहभागातून आणि आमच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत.